हिवाळी अधिवेशन सुरू आहे, निवडणुका झालेल्या आहेत आणि याच दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा कॅश बॉम्ब फोडलाय। पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ दानवेंनी पोस्ट केलाय। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत? पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे देखील स्पष्टपणे दिसतायत। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असं म्हणत अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली आहे। अतिशय महत्त्वाची अशी बातमी, अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब फोडलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ते आहेत, मात्र यात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसतायत। या कथित व्हिडिओची पुढारी न्यूज पुष्टी करत नाही, कारण अंबादास दानवे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पोस्ट केलाय। दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी दिसतायत। पैशांनी भरलेल्या गड्ड्यांसह हे आमदार काय करतायत असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। अतिशय गंभीर अशी ही बाब, कथित व्हिडिओची पुढारी न्यूज पुष्टी करत नाही, पुन्हा एकदा सांगते। मात्र पैशांनी भरलेल्या बॅगेचा हा व्हिडिओ जो अंबादास दानवे यांनी पोस्ट केलाय, यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू शकतात। हे आमदार कोण आहेत आणि हे पैसे कशासाठी आहेत असा सवाल त्यांनी केलाय। शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या सरकारकडे पैसा नाही आहे असं म्हणत अंबादास दानवे यांनी टीका केली आहे। मात्र निवडणुकीमध्ये पैशांचा सातत्यानं वापर होतोय आणि अमाप पैसा खर्च केला जातोय असा आरोप या निवडणुकीपासूनच विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता सध्या आपण पाहतोय अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ एक प्रकारे हा खुलासाच म्हणावा लागेल का, कारण या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी स्पष्टपणे दिसतायत। हे इतके पैसे त्यांच्या समोर काय करतायत? दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे आमदार अलिबागचे जे आमदार आहे महेंद्र दळवी ते दिसतायत। अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब फोडलाय आणि असाही सवाल केला, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत? त्यानंतर किशोरी पेडणेकर यांची आपण थोड्या वेळापूर्वी प्रतिक्रिया घेतली होती। सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा नेहमीप्रमाणेच वापर केला जातो आणि जेव्हा आपण सवाल करतो तेव्हा हे पैसे बिझनेससाठी होते अशी उत्तरं दिली जातात। मात्र कुठल्या बिझनेससाठी इतक्या पैशांच्या गड्ड्या लागतात असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला होता। पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ दानवेंनी पोस्ट केला आणि हे आमदार कोण आहेत असा सवाल केलाय। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, आपलं पुढारी न्यूज मध्ये स्वागत। अंबादास दानवे आहेत, त्यांनी सध्या एक व्हिडिओ पोस्ट केलाय, त्यात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसतायत आणि त्यांच्या समोर पैशांचा गड्डा ठेवलेला दिसतो। तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं लगेच त्या व्हिडिओवर ना ते पैसे कशासाठी आहेत, काय आहेत हे अर्थ लावणं योग्य नाहीये। कारण त्या ऍक्च्युली व्हिडिओ आहे की एआयच्या माध्यमातून केलेला आहे किंवा ते पैसे कशाच्या संदर्भात आहेत, ते निलेश राणेंचं ज्या पद्धतीनं झालं तसं घाई गर्दीत प्रतिक्रिया देणं त्या ठिकाणी योग्य होणार नाही। पैशाचा वापर कुठेही कसाही करणं चुकीचंच आहे, परंतु त्यातली सत्यता पडताळून ते खरं खोटं मग यावर बोलता येईल। पण दरेकरजी, या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी स्पष्टपणे दिसतायत, दुसरा व्यक्ती दिसत नाहीये। पण किशोरी पेडणेकर ज्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आहेत त्यांनी असं म्हटलंय की निवडणुकीमध्ये पैशांचा सर्रास वापर केला जातोय। नाही, मला वाटतं आरोप करणं सोपं आहे, तो पहिलं ते सिद्ध व्हायला पाहिजे। आता ते पैसे नेमके ते खरंच व्हिडिओ आहे का, खरंच हल्ली एआयच्या माध्यमातून काही करता येतं आणि असेल तर ते पैसे निवडणुकीसाठी वाटण्यासाठी आहेत का? त्याच्यामुळे मला वाटतं त्यातलं नीट पाहूनच आपल्याला त्याच्याविषयीची सत्यता समजून घ्यायला लागेल। तर घाई गर्दीत त्या ठिकाणी लगेच पैसे निवडणुकीला वाटतायत, पैशाचा बाजार बनलाय असा अर्थ लावणं घाईच होईल। बरं, धन्यवाद दरेकरजी, तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी। दरेकरांचं असं म्हणणं आहे की एआय व्हिडिओ हा असू शकतो, त्यामुळे या व्हिडिओची पुष्टी करूनच त्यानंतर प्रतिक्रिया दिली जाईल। मंत्री भरत गोगावले देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भरतजी, आपण पाहतोय तुमच्याच पक्षातले महेंद्र दळवी हे दिसत असलेला व्हिडिओ अंबादास दानवे यांनी पोस्ट केलाय। होय, बरोबर तुमचं म्हणणं आहे की आता त्यांनी स्वतः महेंद्रनी आपली मुलाखत दिलेली आहे तुमच्याकडं मीडियाकडे, त्यांनी वस्तुस्थिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे। परंतु अंबादास दानवेंनी जो का आरोप प्रत्यारोप केलेला आहे
म्हणजे आम्हाला पण खात्री करावं लागेल एखाद्यावरचा आरोप करत असताना वस्तुस्थिती काय, तर ते पण आम्ही बघून तुम्हाला कळवतो. नक्की. पण गोगावलेजी, आता अंबादास दानवेंचा हा जर व्हिडिओ खोटा असेल तर तुम्ही त्या विरोधात निवडणूक आयोगाकडे जाणार का? हो हो, आम्ही करणार त्याच्यावरती. कारण एखाद्याची जर महाग बदनामी होत असेल तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे. भरतजी, मात्र हे पैसे जर महेंद्र दळवी यांच्या समोर ठेवलेले आहेत हे आपण स्पष्टपणे बघतोय, हे पैसे नेमके कुठले आहेत असं तुम्हाला म्हणायचंय? मग आता आम्हाला काय माहिती, आम्हाला अजून त्यांची चर्चा नाही झाली. कारण किशोरी पेडणेकर यांच्याशी आपण अगदी काही वेळापूर्वी संवाद साधलेला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणुकीमध्ये असे पैसे वाटले जात आहेत आणि त्यासाठीच हे पैसे ठेवले गेलेत. नाही, ठीक आहे. आता अंबादास दानवे काही आरोप कराल काही, तर ते आम्ही खात्री करतो. नाही, मग तो तुम्हाला आरोप मान्य आहे का त्यांचा? आरोप मान्य नाही आम्हाला. मग तुम्ही याची कशी दखल घेणार आहात? हा घेतो ना, आता त्यांना येऊ द्या. आता ते आज इकडं नागपूरला आमचे दळवे येत आहे, त्याला आम्ही विचारतो. बरेचसे याआधी सुद्धा आपण व्हिडिओ बघितलेले आहेत अनेक नेत्यांच्या समोर आलेले. आता महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ आपल्या समोर दिसतोय. पैशांनी भरलेल्या गठ्ठा पैशांचा आहेत, म्हणजे थोडे पैसे नाहीत, खूप जास्त पैसे आहेत. असं असणं एका आमदाराकडे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? तेच आम्हाला खात्रीचं करू द्या, वस्तुस्थिती काय, परिस्थिती काय. प्रवीण दरेकरांची आम्ही प्रतिक्रिया घेतली. ते म्हणतात की हा AI व्हिडिओ असू शकतो. ठीक आहे ना, आता बघूया ना, प्रत्येकजण आपापलं मत सांगू शकतो. नक्कीच. भरतजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर चर्चा केली, तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद. भरत गोगावले आपल्याबरोबर बोलत होते. अंबादास दानवे यांनी हा जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत. तिथल्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. त्या दरम्यानच हा व्हिडिओ अंबादास दानवे यांनी पोस्ट केला, त्यामुळे मोठी खळबळ माजू शकते. मात्र निवडणूक आयोग यावर काय कारवाई करतं हे देखील पाहावं लागेल. पुढारी न्यूज या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र पैशांनी भरलेला बॅगेचा व्हिडिओ जो अंबादास दानवे यांनी पोस्ट केलाय, त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. या व्हिडिओमधले आमदार बघू शकतोय दरेकरांनी कुठेतरी सारवासारव केल्याचं बघायला मिळालं. त्यांचं असं म्हणणं आहे की ते म्हणतायत की हा AI आधारित व्हिडिओ असू शकतो. खरं तर किशोरी पेडणेकरांशी आपण बोललेलो होतो. त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणुकीमध्ये सर्रास पैसे वाटले जात आहेत. आपण कणकवलीतलं ताजं उदाहरण घेतलं असेल तर निलेश राणे यांनी सुद्धा मोठा बॉम्ब फोडलेला होता. एका भाजपा आमदारांच्या भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पैसे आढळून आलेले होते. अशा प्रकारे आपण स्पष्टपणे बघतोय की त्यामध्ये आपल्याला महेंद्र दळवी दिसत आहेत आणि त्यांच्या समोर पैशांनी गठ्ठे आहेत, पैशांचा गठ्ठा आहे. आणि त्यावर सुद्धा जे भाजपाचे नेते आहेत प्रवीण दरेकर, हे सारवासारव करताना आपण बघू शकतो. त्यांचं असं म्हणणं आहे की हा AI आधारित व्हिडिओ असू शकतो. नक्कीच आपण पाहतोय. आपण भरत गोगावले शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांची प्रतिक्रिया पाहिली की ते या व्हिडिओची पुष्टी करतील आणि अर्थात जर यात काही खोट असेल तर निवडणूक आयोगाकडे ते जातील. त्यांनीही बोलण्यास टाळाटाळ केल्याचं बघायला मिळालं. त्यांची ही उत्तरं खूप छोटी होती. खरं तर असे हे प्रकार बघितल्यानंतर याआधी सुद्धा आपण कस्तुरी बघितले असतील, अनेक नेत्यांचे व्हिडिओ आपल्या समोर आलेले होते. त्यावेळी सुद्धा नेत्यांनी बोलणं टाळलेलं होतं. खरं तर राजकीय वर्तुळामध्ये याच्या नेमकी काय पडसाद उमटतात या सगळ्या प्रकाराचे, या व्हिडिओचे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.